नमस्कार. मोदी सरकार @12 12 वर्ष विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची या विशेष कार्यक्रमात मी विनायक घोडे आणि मी सोनल चव्हाण. आपलं स्वागत करतो. सोनल, असं म्हणतात की जेव्हा देश बदलतो तेव्हा तो केवळ सरकारी आकडेवारीतून होत नाही, तर ती खऱ्या अर्थानं सुरुवात असते की तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आयुष्यातून. बरोबर आहे विनायक. गावातल्या शेतकऱ्याच्या शिवारातून, भगिनींच्या स्वप्नातून, तरुणांच्या नव्या ध्यासातून आणि दुर्गम भागात पोहोचलेल्या रस्त्यातून. गेल्या 12 वर्षात भारतानं केवळ विकासाचाच वेग वाढवला नाहीये, तर बदलत्या काळासोबत स्वतःलाही नव्यानं घडवलंय. डिजिटल क्रांतीपासून ते आधुनिक पायाभूत सुविधांपर्यंत आणि गरीब कल्याणापासून ते थेट सांस्कृतिक अभिमानापर्यंत नव्या भारताची ही वाटचाल आहे. आणि आज प्रत्येक राज्यात ती सुरू आहे, प्रत्येक घरात पोहोचताना दिसते. आणि याच बदलत्या भारताचा हा विशेष आणि आश्वासक प्रवास महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांच्या थेट अनुभवातून घेऊन आलो आहोत. मोदी सरकार @12 12 वर्ष विश्वासाची, विकासाची आणि जनकल्याणाची मध्ये. गेल्या 12 वर्षात रालोआ सरकारनं ग्रामीण भारताचा चेहरा मोहरा बदलून टाकलाय. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत आज देशात 3,90,00,000पेक्षा जास्त पक्की घरं मंजूर झाली आहेत. त्यातील सुमारे 3 कोटी कुटुंबांचं गृहस्वप्न साकार झालंय. एकट्या महाराष्ट्राचा विचार केला तर राज्याला तब्बल 30 लाख घरांचं ऐतिहासिक उद्दिष्ट मंजूर झालं आहे. पक्क्या घरांच्या या महाअभियानाला गती देण्यासाठी राज्य सरकारनं मोदी आवास घरकुल योजना सुरू केली. याद्वारे राज्यातील इतर मागासवर्गीय आणि वंचित घटकांसाठी आणखी 10 लाख नवीन घरं बांधली जात आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील गरिबांचं गृहस्वप्न खऱ्या अर्थानं साकार होत आहे. मातीच्या कुडाच्या घरात राहिली कौलाचे, पण आजपर्यंत कोण डोळे बुडून पाहिलं नाही. मला आता घरकुल भेटलं तर मग खूप आशा पूर्ण झाली. ते मी केंद्र सरकारचा आभारी आहे. प्रधानमंत्री आवास योजना हे आमच्यासाठी एक नवीन आमच्या घराचं स्वप्न साकार करणारी ठरणार आहे. कारण माझ्या आजीला या वयात, उतरत्या वयात हे तिचं घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना खरंच गरिबातील, खेड्यापाड्यातील गोरगरिबांसाठी ही संजीवनी घेऊन आलेली आहे. सरकारचे खूप खूप मनस्वी आभार व्यक्त करतो.